शिवाजी महाराज की जय. आता आपण जगाच्या जगदीश्वराच्या ईश्वराच्या आपण मंदिरामध्ये प्रवेश केला, पण दादा आपण एक चुकी केली. चुकी रायगड किल्ल्यावरती अशी झाली की आपण मंदिरात शिरताना मंदिराच्या मागील बाजूने प्रवेश केला. राजे कधी मागील बाजूने प्रवेश करत नव्हते, मंदिराच्या समोरच्या बाजूने. मंदिराची पूर्व दिशा इकडाची पूर्व बाजू आहे, समोरची बाजू आहे. कारण की समोरची बाजू का बांधणी करण्यात आली, कारण रायगड किल्ल्यावरती असणार एक वादंग आहे वाघ्या कुत्र्याचं. हे वादंग पूर्वीपासून झालेलं आहे की गडावरती समाधी वाघ्या कुत्र्याची बघायला भेटेल. या वाघ्या कुत्र्याबद्दल काही तणकरांचं मत आहे की ती वाघ्या कुत्र्याची समाधी होती, काही तणकरांची मध्ये कुत्रच नव्हतं. याच्या संदर्भामध्ये खूप मोठं वादंग चालू आहे. काही तणकरांचं मत असं सुद्धा की महाराजांना देहचिंता टाकली दिली, त्या देहचिंतेमध्ये वाघ्याने उडी टाकली. काही म्हणतात की नव्हती, काही म्हणतात होते. याचा हायकोर्टपर्यंत निर्णय गेलेला आहे. आता हायकोर्ट निर्णय देईल तेव्हा आपल्याला सांगता येईल की होता की नव्हता, तोपर्यंत त्याची माहिती सांगता येणार नाहीये. आपण जगाच्या जगदीश्वराच्या ईश्वराच्या मंदिरात प्रवेश केला. मंदिर पाहताना लांबून बघा तुम्ही, याचा आकार पाहतो मस्जिद सारखा. मग मस्जिद सारखा का बरं दिलेला आहे? रायगडाला सह्याद्रीने घेरलाय. जर एखाद्या पर्वत रांगेवरून डोंगरावरून जर एखाद्या दुश्मनाने, एखाद्या जर का शत्रूने पाहिलं, एखाद्या मुस्लिम सरदाराने पाहिलं, तर त्याला लांबून मंदिर कसं वाटलं पाहिजे? मस्जिद सारखा. तो आक्रमण करू शकतो काय? इंग्रजांना काही फरक पडत नव्हता. इंग्रजांना मस्जिद असो किंवा मंदिर असो, तोडायचं म्हणजे तोडायचं. जेव्हा गडावरती आला ना, म्हणून राजांचा गणिमी कावा शत्रूने लांबून हमला नाही केला पाहिजे. गडावरती जरी आला तरी किल्ला फिरून या मंदिरात शिरता कामा नाही. कारण की आतमध्ये काय आहे? शंकराची पिंड आहे. माता महाराजांचा गणिमी कावा. मंदिर मोठं बांधलं पण दरवाजा छोटासा बांधला. गडावरती जेव्हा आला ना तो जुल्फिकार खान, तेव्हा ह्या मंदिरात शिरला नाही का? कारण की मंदिराचे दरवाजे छोटेसे आपल्या बघायला भेटतील. जगाच्या ईश्वराच्या मंदिरात जात असताना तो कसा गेला पाहिजे? आम्ही स्वतः वाकून जातोय जगाच्या ईश्वरामध्ये, मग तू कोण वरमान करून जाणार? तू खाली गेला त्याचा आपण होऊ शकतो ना. म्हणून मंदिराचे दरवाजे छोटेसे बांधण्यात आलेले आहेत. प्रत्येक वास्तूमध्ये, प्रत्येक कला ह्याच्यामध्ये महाराजांनी गनिमी काळा यूज केलेला आहे. आतमध्ये शिवलिंग आहे, शंकराचं मंदिर आहे. शंकराच्या मंदिराच्या पुढच्या हातालामध्ये एक छोटा नगरखाना आहे. ज्याने हा रायगड किल्ला बांधला ते ऐकण्याचं नाव हिरोजी इंदुरकर. हा किल्ला बांधायला 14 वर्ष लागली होती. 14 वर्षामध्ये स्वतः पैसा कमी पडू लागला, म्हणून हिरोजीने काय केलं? स्वतःचं मन मोठं केलं. अहो, स्वतःचं घरदार, स्वतःचा वाडा, स्वतःची प्रॉपर्टी विकली आणि हा स्वराज्याची राजधानी, एक मरणाची राजधानी आपण पाहतोय की नाही, ही राजधानी त्या हिरोजीने आपल्या स्वतःचं घरदार विकून ही उभी केली. तेव्हा आपल्या डोळ्याने आज आपण ह्या जगदीश्वराची रचना बघायला भेटते आपल्याला. कारण की जगदीश्वराच्या रचनापासून स्टार्ट केला किल्ला बांधण्यासाठी. राजे 70ला गडावरती आले. जेव्हा महाराजांनी विचारलं आपण रायगड किल्ला बांधलात, रायगड किल्ल्याचं गॅरंटी पत्र काय देसाल का आम्हाला? राजा रायगड किल्ला बांधला ह्या जगाच्या ईश्वराने. जोपर्यंत पृथ्वी तलावरती सूर्य आहे तोपर्यंत मी केलेल्या बांधकामाला ढाका लागणार नाही. एकदा रायगडाचा महादरवाजा बंद केलात ना, गडाखाली येणारं पाणी वर येणारं फक्त सरसरणार ते वारा आहे. आज रायगडाचा महादरवाजा बंद करा, रोपे बंद करा, गडाखाली जाणारं फक्त पाण्याने वर येणारं फक्त सरसरणार वारा आहे. गडावरती येत असताना आपण फोटो पाडायला येत असतो. मी म्हणत नाही का किल्ल्यावरती फक्त फोटो पाडण्यासाठी या म्हणून. भिंतीला हा लांब पाय करून आपण फोटो पाडतो, कारण की याच्या आतमध्ये 13वी पिढीचं रक्त आहे. आपल्याला कधी कळेल? जेव्हा आपण ते रायगड उभा करू तेव्हा, जेव्हा पायी येऊ तेव्हा आपल्याला किल्ला चढतो. 4 मिनिटामध्ये गडावरती फक्त लोक काही फोटो सेशन करतात. मी म्हणेन की अशा लोकांनी येऊच नका, कारण की हे पवित्र ठिकाण आहे, तीर्थस्थान आहे. महाराजांकडे काही लोक पाठ करून फोटो पाडतात. आपण एक जय वेगवेगळी घोषणा देतो. आपण घोषणा द्या, मी नाही म्हणत नाही आहे, पण घोषणा देताना एक घोषणा चुकीची देतो. जय शिवराय म्हटलं पाहिजे, जय शिवाजी नाही म्हटलं पाहिजे. कारण की महाराजांना एकेरी आपण उल्लेख करू शकत नाहीये. जगदीश्वराच्या महादेवाच्या मंदिराच्या पुढच्या अंगाला ज्याने रायगड किल्ला बांधला ते अर्किनायकाचं नाव आहे, एका पायरीमध्ये नाव आहे. रायगड किल्ला बांधण्यासाठी स्वतःचं घरदार, स्वतःचा वाडा, स्वतःची प्रॉपर्टी विकली आणि रायगड किल्ला बांधला. आणि महाराजांनी विचारलं तुम्ही रायगड बांधून तर दिलात, एक स्वर्ग आम्हाला बांधून दिलं, मग या स्वर्गाहून सुंदर किल्ला रायगड बांधून दिलात, मग आमच्या स्वराज्याकडून तुम्हाला काय हवंय ते मागून घ्या. काय राजू विचारते तो? काय तुम्हाला हवंय ते मागून घ्या. ज्याने रायगड किल्ला बांधला त्याला राजे विचारतो तुम्हाला काय पाहिजे ते मागून घ्या. ज्याने ताजमहल बांधला, अहो ज्याने ताजमहल बांधला त्याच्या हात तोडून टाकले. याला म्हणतात जगातला एक राजा. मागा हिरोजी, नका संकोच करू. हाती घोडे खजिने सोनं काय हवंय ते मागा. हिरोजी राजा मला काही नको. मग काय हवंय मागा. नाही राजा वेळ आला ते मागून घेऊ आम्ही. सकाळी पहाटे राज्यभर दिवस उजाडला, कारण हिरोजीला माहिती होतं राजे या जगदीश्वराच्या मंदिरात येत असताना जगाच्या ईश्वराला सूर्योदयाच्या साक्षीने आपले राजे छत्रपती होणार होते. मग छत्रपती होण्याकरता जर राजे मंदिरामध्ये आले तर तिथून परत जाऊ शकत नाही. आम्हाला बक्षीस दिले बघा.
सकाळी पहाटे दिवस ठरला, सकाळी 6 तारीख उजळली आणि राजे जगदीश्वराच्या मंदिरात खालून वरती आले आणि समोरच्या मंदिराच्या आतमध्ये आले. तेव्हा हिरोजी पुढे उभे होते. हातामध्ये एक सूप होतं, सुपामध्ये दगड होता आणि दगडावरती ते भगवं वस्त्र होतं. आणि हिरोजी म्हणतात, राज थांबा, मला बक्षीसपत्र मागायचं आहे. मग इथे काय पाहिजे तुम्हाला बक्षीसपत्र? मागा. हत्ती, घोडे, खजिना, सोय तुम्हाला तेव्हा सांगायचं काय हवंय ते मागा. तुम्ही एक स्वर्गावरून सुंदर रायगड किल्ला बांधून दिला आम्हाला, मागा काय पाहिजे ते. राज फक्त हा दगड ह्या समोरच्या पहिल्या पायरीवरती बसवायच्या दिल्या. राजाने वस्त्र आठवलं, त्या वस्त्रावरती मित्रांनी लिहिलं होतं, सेवेचे थाई तर्फर हिरोजी इंदुरकर. डोळ्यातून राजांच्या अक्षरशः पाणी आलं, डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहिले. हिरोजी काय केलं ते? एका पायरीमध्ये तुम्ही नाव मागताय. अहो हा दगड इथे कशाला बसवताय? तो दगड महादरवाजा बसव ना, तो दगड नगाऱ्याकडे बसव ना, आम्ही अनुमती देतो. नाही राज, तुमचं दैवत आतमध्ये आहे, आमचं दैवत तुम्ही आहात. ज्या वेळेस तुमचा रायगड किल्ल्यावरती मुक्काम होईल, तुम्ही शंकराला महादेवाला विसरू शकत नाही. ज्या राजमार्गाने तुमची पावलं येतील की नाही, ज्या राजमार्गाने आपली उजव पावलं होतील नाही, त्या उजव्या पावलाची धूळ माझ्या मस्तकीने गेली पाहिजे. हे हिरोजी तुमच्या सेवेसाठी सदैव तयार आहेत. राज डोळ्यातून पाण्याला कडकडून मिठी मारली. वा हिरोजी वा, आपल्यासारखी माणसं स्वराज्याला भेटली. हे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. राजाने मिठी मारून हिरोजींना आलिंगन दिलं आणि राजे जगदीश्वरा दर्शन होऊन त्यांच्या मागे रिटर्न गेले. पण त्याच मंदिराच्या पहिल्या पायरीवरती आजही लिहिलेलं आहे, सेवेचे थाई तर्फर हिरोजी इंदुरकर. साईडला शिवरायांची समाधी आहे आणि समाधीच्या बाजूला एक वाघे कुत्रीची समाधी आहे आणि साईडला वायू समाधीची भिंत आहे. त्या भिंतीवरती ज्यांनी रायगड किल्ला बांधला त्या आर्किटेक्टने गॅरंटी पत्र आजही लिहिलेलं आहे. यावर चंद्र दिवा करो, जोपर्यंत आकाशामध्ये सूर्य तारे आहेत तोपर्यंत मी केलेल्या बांधकामाला कधी धक्का लागणार नाहीये. त्या गॅरंटी पत्र त्यांनी लिहिलेलं आहे. आणि या मंदिरामध्ये कवी भूषण आणि कवी कलश, कवी भूषण वेगळे होते आणि कवी कलश वेगळे होते. कवी कलश हे संभाजी महाराजांचे मित्र होते. अरे मैत्री करावी कशी रे? संभाजी महाराज शिकलं पाहिजे, कारण की संभाजी महाराजांच्या अंगावर चांबडी काढली गेली ना, तेव्हा पहिलं कवी कलशांच्या अंगावर चांबडी काढली गेली होती. अंगावरची संभाजी महाराज चांबडी काढली गेली. कुणासाठी केलं होय सगळं? आज राजे तिथे झुकले असते ना, ते सेल्फी काढणार येत आहेत ना, ते झुकले असते येऊन. परंतु संभाजी महाराजांच्या अंगावरती वार झेलले ना, ते फक्त येणाऱ्या पिढीसाठी. अंगावरची चांबडी काढली हो, उकळीचा रस कानामध्ये ओतला गेला, लाल सरे डोळे बाहेर काढले, स्वराज्याचा छाव होता, ताट झुकली नाही, मान वाकला नाही कणा. अरे ते औरंगजेब एका दुश्मनाची अशी योजना करतोय की काय म्हणतोय की आपल्या बडी बेगमला, अरे ओ मेरी बडी बेगम साहिबा उस काफर सिवाने, अरे ओ मेरी बड़ी बेगम साहिबा उस काफर सिवा ने एक संभा को पैदा किया, अगर वैसा संभा मेरे घर में पैदा होता मैं पूरे हिंदुस्तान पे राज करता. म्हणून कवी भूषण म्हणतात ना, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती. अगर ना शिवराय होते तो यहाँ पे आज सबकी सुन्नत होती, तो यहाँ पे आज सबकी सुन्नत होती. रायगडाची माझी माहिती पूर्ण संपलेली आहे. माहिती संपल्यानंतर माझ्या ग्रुपला 3 शेर सांगत असतो आणि ते शेर मी नेहमी प्रत्येक ग्रुपला ऐकवत असतो. पहिला शेर असा मराठ्यांचा म्हटला जातो, घासल्या विना दार नाही, घासल्या विना दार नाही, तलवारीच्या बातीला मरण्याशिवाय अर्थ नाही, महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. आणि दुसरा शेर असा म्हटला जातो की अंधार झालेला आहे, एक दिवा पाहिजे पुन्हा एकदा या महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला एक जिजाऊंचा शिवा पाहिजे. आणि तिसरा शेर नक्की सांगावा असा वाटतो की रात्रीच्या अंधाराला रात्र म्हणतात, अरे रात्रीच्या अंधाराला रात्र म्हणतात, अरे तांदूळ शिजल्यावर त्याला भात म्हणतात. रात्रीच्या अंधाराला रात्र म्हणतात, तांदूळ शिजल्यावर त्याला भात म्हणतात. या महाराष्ट्रात राहून जो कोणी शिवरायांना विसरेल त्याला खरोखर औरंगजेबाची अवलाद म्हणतात, त्याला खरोखर औरंगजेबाची अवलाद म्हणतात. रायगडाची माझी माहिती संपलेली आहे. इथून दर्शन करा, परतीच्या मैदान जायचंय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा विजय असो. हर हर महादेव, भारत माता की जय. जाताना कोणी गोष्ट देऊ नका, तिघारा देऊ नका, राजांचं समाधी बाजूला आहे. माहिती आवडली?